नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एऑन आय एस अकॅडमीमध्ये. आणि आज आपण MPSC करंट अफेअर्स सिरीजमधील 4 मेच्या MPSC परीक्षाभिमुख महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. पहिली न्यूज महत्त्वाची आहे पहा. निर्देशांक परीक्षेला विचारले जातात तर वृत्तपत्र स्वतंत्र निर्देशांक वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स. आता याच्याबद्दल आपण परीक्षाभिमुख माहिती पटकन पाहून घेऊया. या निर्देशांकामध्ये अव्वल स्थान नॉर्वेने पटकावलेला आहे. ओके, त्यानंतर हा निर्देशांक जाहीर करणारी संस्था रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स. ओके, तिसरा मुद्दा, या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 150वा 180 देशांपैकी. ओके, आणि त्यानंतर चौथा सगळ्यात महत्त्वाचा, 142 क्रमांकावरून भारताची घसरण 150व्या क्रमांकापर्यंत झालेली आहे. म्हणजे 8 क्रमांकाने भारताची इथे घसरण झालेली आहे पहा. आणि 5वा पॉईंट मुद्दामून इथे घेतलेला आहे पहा. ज्या देशाची परिस्थिती भारतापेक्षा इतकी गंभीर आहे तरीसुद्धा पाकिस्तानचा क्रमांक 157वा आणि भारत आता पाकिस्तानला गाठायला तळात निघालेला आहे. भारताचा क्रमांक 150वा आहे 180 पैकी. आणि प्रथम 3 क्रमांक पहा. पहिला नॉर्वे, दुसरा डेन्मार्क आणि तिसरा स्वीडन देश आहे. ओके, आता दुसरी महत्त्वाची न्यूज पहा. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण आता अत्याधुनिक हॉलोग्रामच्या स्वरूपात. आता आपण पहिल्यांदा हॉलोग्राम काय पाहू. हॉलोग्राम पहा, डिजिटल टेक्नॉलॉजी आहे आणि या टेक्नॉलॉजीद्वारे 3D इमेज तयार करता येते आणि ही इमेज प्रत्यक्ष असल्यासारखा अनुभव पाहणाऱ्याला मिळतो. आणि त्यामुळेच आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हॉलोग्राममुळे ते प्रत्यक्ष भाषण करत असताना पाहत असल्यासारखे प्रेक्षकांना वाटेल. महाराष्ट्रातील संग्रहालयामध्ये पहिल्यांदाच हॉलोग्रामचा वापर करण्यात आलेला आहे पहा. आणि हा वापर पुण्यातील सिम्बॉयसिस आंबेडकर स्मारक आणि संग्रहालयामध्ये करण्यात आलेला आहे. हे मात्र लक्षात ठेवा, पुण्यातील सिम्बॉयसिस. ओके, हे पहा, पुढील घडामोडी कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. आणि यामध्ये पहा, जमिनीची धूप होत चाललेली आहे जास्तीत जास्त आणि त्यामुळे जमिनीची फर्टिलिटी किंवा जमिनीचा कस जो आहे तो कमी होत चाललेला आहे. केंद्रीय कृषी खात्याच्या अंडर भारतीय कृषी संशोधन परिषद जी आहे त्यांनी हा डाटा दिलेला आहे पहा. त्यांनी काय सांगितले, 18-19 सालामध्ये जमिनीची धूप होण्याचे प्रमाण दरवर्षी दर हेक्टरी 10 टनाहून अधिक आहे. आता पहा, विशेष म्हणजे सर्वाधिक प्रभावित क्षेत्र वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानचा पहिला क्रमांक आहे, 10,238 हेक्टर. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहा, 7,631 हेक्टरचा समावेश आहे. लागवडयोग्य क्षेत्र प्रभावित होण्याची ही क्रमवारी आहे. ओके, त्यानंतर थर्डला गुजरात आहे, मग कर्नाटक आहे, ओडिसा आहे. आता यामध्ये महाराष्ट्र पहिल्या 3मध्ये आहे म्हणून आपल्याला ही माहिती लक्षात ठेवावी लागेल. लागवड क्षेत्र प्रभावित होण्याच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र 2 नंबरला आणि राजस्थान 1 नंबरला, हे लक्षात ठेवा. ओके, आता पुढील बातमी पहा, आंतरराष्ट्रीय संबंधाशी निगडीत आहे. भारताचे पंतप्रधान सध्या विविध देशांच्या दौऱ्यावरती आहेत आणि फ्रान्सच्या दौऱ्यावरती जाण्या अगोदरच फ्रान्सने पाणबुडी बांधणी प्रकल्पातून माघार घेतलेली आहे. आता नेमकी ही न्यूज काय आहे आणि याच्यामध्ये आपल्याला परीक्षेला काय महत्त्वाचं आहे ते पण आपण पाहूया. हे पहा, फ्रान्सच्या नौदल गटाने P-75I म्हणजे P-75 इंडिया या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यास असमर्थ असल्याचे जाहीर केले. बरोबर. आता या प्रकल्पाअंतर्गत भारतीय नौदलासाठी 6 पारंपरिक पाणबुड्या बांधल्या जाणार होत्या. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा हा प्रकल्प 43,000 कोटीचा आहे आणि त्यासाठी 5 इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स निवडण्यात आल्या होत्या आणि फ्रान्स नौदल गट जो आहे तो त्यापैकी एक होता 5 पैकी. आता हा प्रोजेक्ट जो आहे तो नव्या व्यूहरचनात्मक भागीदारी मॉडेल अंतर्गत खूप महत्त्वाचा आहे किंवा होता. आता P-75I हा भारतात पाणबुड्या बांधण्याचा दुसरा प्रकल्प आहे, हे लक्षात ठेवा. आता याच्या अगोदर नेव्हल ग्रुपने P-75 प्रकल्पाअंतर्गत 6 कलवारी क्लास पारंपरिक पाणबुड्या बांधण्याचे काम पूर्ण केलेले आहे आणि ते माझगाव डॉकयार्ड शिपबिल्डिंग लिमिटेडच्या पार्टनरशिपमधून नुकतेच पूर्ण झालेले आहे. ओके, या 6 पाणबुड्या कोणकोणत्या आहेत त्याची नावे नोट डाऊन करून घ्या.
INS कलवारी, INS खांदेरी, INS करंज, INS वेला, INS वागीर आणि 6वी INS वागशीर. ओके. प्रोजेक्ट 75 अंतर्गत या 6 पाणबुड्यांची बांधणी झालेली आहे आणि प्रोजेक्ट 75I याच्या अंतर्गत आता नवीन 6 पाणबुड्या बांधण्यात येणार होत्या. त्यामधून फ्रान्सने माघार घेतलेली आहे. पुढील बातमी पहा, खेळाशी संबंधित आहे. कालच आपण बातमी पाहिली, तुम्हाला नाव आठवतंय ना, हर्षदा गरुड हिने ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केलेली आहे. आणि आता पहा, याच ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये आता 2 पदके अजून भारताला मिळालेली आहेत. पहिले तर पहा, छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादव हिने रौप्य पदक पटकावले आणि देशबांधव वी रितिकाने 3रे स्थान मिळवून ब्रॉन्झ पदक पटकावले. ओके. आणि महिलांच्या 49 किलो वजनी गटात भारताला दुहेरी यश मिळालेले आहे. हे दोन्ही नावे आणि कालचं हर्षदा गरुड हे महत्त्वाचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. पुढे आंतरराष्ट्रीय संबंधांशी इंटरनॅशनल रिलेशन बाबतीत बातमी आहे पहा. मोदींचा डेन्मार्क दौरा, जर्मनी दौरा आटोपल्यानंतर आता भारतीय पंतप्रधान यांनी डेन्मार्क दौऱ्यास सुरुवात केलेली आहे पहा. आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान हे नाव लक्षात ठेवा, मॅट फ्रेडरिक्सन यांची मोदींनी भेट घेतलेली आहे पहा. आणि कालच आपण चर्चा केली होती पहा. आत्ता सध्या जर 2 देश आंतरराष्ट्रीय स्तरावरती एकत्र भेटत असतील आणि कोणतेही करार करत असतील तर त्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट याच्याबद्दल करार असतोच, पर्यावरणाच्या बाबतीत करार होतोच. तर आता भारत आणि डेन्मार्क दरम्यान पहा, पर्यावरणासाठी व्यूहात्मक भागीदारीच्या प्रगतीबाबतचा जो ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप प्रोग्राम आहे त्याबाबत आढावा घेण्यात आला आणि जागतिक प्रादेशिक बाबीवरही विचारविनिमय करण्यात आला. आता इथे पहा, एक बातमी आहे, आर्ट अँड कल्चरशी रिलेटेड आहे. ओके. राज्यसेवा पुरवला यावरती क्वेश्चन येऊ शकतो. आता त्याचं वेटेज वाढणार आहे पहा, कारण फक्त GS वरती मेरिट ठरणार आहे. तर आपण बातमीमधील परीक्षाभिमुख माहिती महत्त्वाची पाहूया. डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी मोदींची भेट झाली, बरोबर. तर त्या निवासस्थानामध्ये डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी मोदींना एक चित्र दाखवलं, त्यांच्या भिंतीवरती लावलेलं. तर ते चित्र कोणतं होतं? मोदींनी डेन्मार्कचे या ज्या पंतप्रधान ज्यावेळी भारत दौऱ्यावरती आल्या होत्या त्यावेळी मोदींनी त्यांना भेट दिलं होतं. पट्टचित्र, पारंपरिक पट्टचित्र कलेतील एक चित्र होतं ते. आणि हे पट्टचित्र ओडिसी पारंपरिक कला आहे, हे लक्षात ठेवा. आता या भेटीदरम्यान पहा, पवन ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, कौशल्य विकास, आरोग्य, सागरी व्यापार, पाणी प्रश्न आणि महत्त्वाचं आर्क्टिकच्या स्थितीबद्दलही चर्चा करण्यात आली. आता आपण पटकन परीक्षाभिमुख आर्क्टिक काउन्सिलबद्दल माहिती पाहून घेऊया. परीक्षेला UPSC पूर्वला हा क्वेश्चन आला होता. राज्यसेवा कंबाईनला सुद्धा येऊ शकतो. यामध्ये माहिती व्यवस्थित पाहून घ्या. आर्क्टिक काउन्सिल पहा, एक उच्चस्तरीय आंतरशासकीय संस्था आहे, इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. आणि त्याची स्थापना 1996 मध्ये ओटावा डिक्लेरेशन, ओटावा घोषणेद्वारे आर्क्टिक राज्यामधील स्थानिक समुदाय आणि इतर आर्क्टिक रहिवाशांमध्ये सहकार्य, समन्वय आणि परस्पर संवाद वाढवण्यासाठी केली गेलेली आहे. आर्क्टिक देश म्हणजे हे पहा, तुम्हाला इथे पुढे इमेज दिसत आहे ना, हे आर्क्टिकच्या बाजूचे हे जे देश आहेत. ओके. आर्क्टिक काउन्सिलमध्ये पहा, सदस्य देश आहेत, निरीक्षक देश आहेत आणि त्यानंतर सहभागी देश, असे 3 प्रकार आहेत. तर महत्त्वाचं काय आहे, आर्क्टिक काउन्सिलचे सदस्य कोणकोणते देश आहेत? तर हे पहा, कॅनडा, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड, नॉर्वे, रशिया, स्वीडन आणि USA. डेन्मार्क हा जो देश आहे तो ग्रीनलँड आणि फारो बेटांचे प्रतिनिधित्व यामध्ये करतो. आता पहा, 2019 मध्ये नॉन आर्क्टिक देशांना सुद्धा निरीक्षक दर्जा देण्यात आलेला आहे आणि यामध्ये भारत सहभागी आहे. इथे दिसते पहा, भारत हा आर्क्टिक काउन्सिलमध्ये निरीक्षक देश आहे. ओके. पुढील बातमी पहा, राज्यपाल राज्य शासनातील वादात कुलगुरू निवड प्रक्रियेची रखडपट्टी. आता हा कायदा जो आहे तो महाराष्ट्र शासनाने पास केला कुलगुरूंच्या निवडीबाबत, पण त्याला राज्यपालांनी अजून मंजुरी दिलेली नाही. आता याच्याबद्दल आपण पूर्ण डिटेल्स मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. तुम्ही जर रोज हा व्हिडिओ कंटिन्युअसली पाहत असाल तर तुम्हाला याच्याबद्दल माहिती असेलच. ओके. त्यामुळे आपण इथे जास्त डिस्कस करत नाही आहोत,
पुढच्या न्यूजकडे वळूया। आजच्या व्हिडिओमधील ही शेवटची न्यूज आहे पहा, संपादकीय महत्त्वाचं आहे, ते आपण 2च मिनिटात व्यवस्थित डिस्कस करूया। श्रीलंकेची इतकी बिकट परिस्थिती का झाली, इतकं मोठं आर्थिक संकट श्रीलंकेवर का आलं? सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, श्रीलंकेत मुख्यतः 2 गट आहेत। एक तिथले सिंहली बुद्धिस्ट, ओके, आणि 2 तमिळी, जे भारतातून तिथे गेले आणि आता श्रीलंकन तमिळी म्हणून ओळखले जातात। तर तमिळी हे अल्पसंख्याक मानले जातात आणि याच अल्पसंख्याकांचा द्वेष आणि इलेक्शनमध्ये सुद्धा या अल्पसंख्याकांच्या विरुद्ध प्रचार आणि त्यांना कसं खाली पाडता येईल, त्यांना खालचा दर्जा कसा देता येईल, याच्याच बाबतीत श्रीलंकेच्या ज्या पॉलिसी होत्या त्या आता श्रीलंकेच्या अंगाशी आलेल्या आहेत आणि संपूर्णपणे श्रीलंका कोसळलेली आहे। हे पहिलं कारण। आता दुसरं कारण पहा, श्रीलंकेला चायनाची केलेली जवळीकता नडलेली आहे। श्रीलंकेनं याच अल्पसंख्याकाच्या द्वेषापायी भारतामध्ये जे तमिळी आहेत, म्हणजेच भारत, याला आपण एक दिवशी धडा शिकवू अशा उद्देशाने चायनाकडून हॅम्बनटोटा नावाचे एक बंदर आहे, पोर्ट आहे, जिथे बोट्स थांबतात, ते बंदर डेव्हलप करण्यासाठी कर्ज घेतलं आणि ते कर्ज त्याचं व्याज न फेडू शकल्यामुळे आता तो हॅम्बनटोटा पोर्ट पूर्णपणे चीनच्या हातामध्ये आहे। हे पहिलं। तिसरं कारण पहा, श्रीलंकेची जी काही देशाची इकॉनॉमी आहे ती पूर्णपणे टुरिझमवरती डिपेंड राहिली आणि कोरोनामुळे काय झालं, पूर्णपणे त्यांचं आर्थिक जे काही समीकरण होतं ते विस्कटलं, कारण टुरिस्टच थांबले। आणि हे सगळं होत असताना विकृत बुद्धी, विनाशकालीन आयडियाज त्यांच्या पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या डोक्यात येऊ लागल्या। आता फॉर एक्झाम्पल हेच पहा ना, आर्थिक गंगाजळी कमी झालेली आहे, त्यांचा जो आयात होती ती निर्यातीपेक्षा वाढली होती। आयातच जास्त प्रमाणात झाल्यामुळे देशावर कर्ज तर वाढतं, हे तुम्हाला माहीत आहे। करंट अकाउंट डिफिसिट म्हणतो आपण त्याला, बरोबर? रंजन कोळंबे किंवा दीपस्तंभ या पुस्तकातून तुम्ही व्यवहार तोल व्यापार तोल हा चॅप्टर वाचला असेलच अशी अपेक्षा करतो। आता हे पहा, एक्सपोर्ट कमी, इम्पोर्ट जास्त, कर्ज वाढलं। त्यानंतर आता श्रीलंकेमध्ये खतांसाठी, शेतीमध्ये खतांसाठी पैसे नव्हते, त्यांना खत इम्पोर्ट करण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून तिथल्या पंतप्रधानांनी काय केलं की श्रीलंका पूर्ण जगामध्ये एक उदाहरण बनायला पाहतंय आणि आपण आता रासायनिक शेती सोडून पूर्णपणे ऑर्गॅनिक शेती करूया, सेंद्रिय शेतीकडे आपलं लक्ष टाकूया आणि आत्तापासून रासायनिक खते बंद, असा आदेश संपूर्ण श्रीलंकेवर दिला। आता याचं परिणाम काय झाला, एकतर श्रीलंकेच्या शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण नव्हतं। दुसरी गोष्ट, ऑर्गॅनिक शेतीमधून उत्पन्न कमी झालं, उत्पन्न कमी आल्यावर अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला। आता इम्पोर्ट तरी कसं करणार अन्नधान्य, कारण अगोदरच कर्ज आहे। मग काय झालं, रस्त्यावर सगळी जनता आली, लोकांचे हाल सुरू झाले। एक टाईमचं जेवण, दिवसातून काही पेलेच पाणी श्रीलंका पुरवणार, वीज तर सोडूनच द्या, इतकी बिकट परिस्थिती श्रीलंकेची झालेली आहे। फक्त आणि फक्त त्याचं मूळ काय कारण आहे, अल्पसंख्याकांचा द्वेष। आणि ज्या तमिळी अल्पसंख्याकांचा द्वेष श्रीलंकेमध्ये होतोय, त्यातीलच तमिळी जे भारतात आहेत, त्यांनी भारताच्या पंतप्रधानांना रिक्वेस्ट केली की श्रीलंकेला आर्थिक मदत करा आणि भारताने ती केली। म्हणजे पहा कशा प्रकारे हे इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय घडामोडी बदलत आहेत। या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। थँक्यू।